श्रीराम कारखाना व नीरा डिस्टिलरी सेवानिवृत्त कामगारांची ग्रॅच्युटी व अन्य रक्कम मिळावी या मागणीसाठी आजपासून बेमुदत साखळी उपोषण. श्रीराम सहकारी साखर कारखाना व नीरा व्हॅली डिस्टिलरीमधून सन 2017 ते 2020 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या कामगारांची ग्रॅच्युटी व अन्य रक्कम त्वरित मिळावी या मागणीसाठी फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट नरसिंह निकम व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी येथील अधिकारगृह इमारतीसमोर आजपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. श्रीराम कारखाना व अर्धशाळेतील कामगारांची सन 2012 ते 2017 या कालावधीतील ग्रॅच्युटी, थकीत पगार व अन्य देणी मिळवण्यासाठी यापूर्वीही संघर्ष समितीच्या माध्यमातून 21 दिवस उपोषण केल्यानंतर सदरची देणी कामगारांना देण्यात आली. त्याच पद्धतीने आता ऐन दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सन 2017 ते 2020 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या कामगारांची ग्रॅच्युटीसह अन्य देणी मिळवण्यासाठी सदर आंदोलन सुरू करण्यात आले असून कामगारांना त्यांची हक्काची देणी मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचे ॲडव्होकेट नरसिंह निकम यांनी सांगितले. कामगार सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याची ग्रॅच्युटीची रक्कम सेवानिवृत्तीनंतर 15 दिवसात देणे बंधनकारक असताना सदरची रक्कम जाणीवपूर्वक दिली जात नसल्याचा आरोप करीत या प्रत्येक कामगारांचे 3 ते 6 लाख रुपये असे एकूण 2.5 ते 3 कोटी रुपये ग्रॅच्युटीची रक्कम येणे बाकी आहे. सेवानिवृत्तीमुळे कुटुंबाची चालवण्यासाठी मुलामुलींचे शिक्षण, लग्नकार्य, कुटुंबातील वृद्धांचे औषधोपचार या कामगारांचे दिवाळीचा सण तोंडावर असं असताना कामगारांना या ठिकाणी उपोषणाला बसावं लागत आहे. कारखान्याचे नेतृत्व मोही टाकताना म्हटलं की कारखान्याला गटवैभव प्राप्त करून दिलं. हा आमचा जाहीर सवाल आहे. कारखान्याला जर गटवैभव प्राप्त झालं तर सेवानिवृत्त कामगारांना या ठिकाणी ग्रॅच्युटीसाठी उपोषणास का बसावं लागत आहे? कारखान्याची 15 एकर जमीन विकून कारखाना 15 वर्षासाठी चालवायला देऊन सुद्धा सभासदांच्या ठेवी राईट ऑफ करून सुद्धा कामगारांची ग्रॅच्युटीची रक्कम मिळत नाही. आणि कामगारांनी आता ठरवलंय की जोपर्यंत हा पद्धत ठोस निर्णय काय होत नाही तोपर्यंत हे बेमुदत उपोषण असंच चालू राहणार आहे. सहकारी साखर कारखान्याच्या कामगाराला नोकरीला लागल्यापासून संघर्ष केल्याशिवाय काही मिळालेलं नाही. फलटणमधल्या जनतेने गटातटाचं राजकारणाला वैतागून दगडापेक्षा वीट मऊ आणि राजाला चांगलं करता आलं नाही तरी वाईट करता येणार नाही या भावनेने फलटण तालुक्याची पूर्ण सत्ता ही राजघराण्याच्या हातात दिलेली. परंतु या राजघराण्याने त्यावेळी गजानन चौकात शब्द दिला होता श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकरांनी की आम्ही सोन्याचा दोर काढू. पण या कारखान्यात सोन्याचा दोर ॲक्च्युअली निघाला कोणाचा? दुसरा राहिला प्रश्न आत्तापर्यंत आम्हाला भांडल्याशिवाय काय त्यांनी दिलेलंच नाही आहे. परवा कारखान्यात मुलीचा कार्यक्रम असताना विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकरांनी सांगितलं की कारखान्याला आम्ही गतवैभव प्राप्त करून दिलं. अहो, गतवैभव प्राप्त करून दिलं तर आमचे पैसे का देत नाही तुम्ही? आमचे पैसे तुम्ही का देत नाही? मग तुम्ही कसलं गतवैभव प्राप्त करून दिलं? आज तुम्हाला स्वतःच्या कारखान्यात लक्ष घालताय, तुम्ही साखरवाडीत कशाला लक्ष घालताय? स्वतःचा कारखाना नीट चालवा आणि मग साखरवाडीत लक्ष घाला. कामगारांना इथं बोलायला माझी स्वतःची बायपास झाली 29 मेला तरी मला पैसे मिळू शकलेले नाही आहेत. हे फक्त म्हणायला असे पण कारखाना अक्षरशः त्यांनी भिकेला लावलेला आहे आणि आम्हाला पूर्ण पैसे मिळाल्याशिवाय आम्ही हे उपोषण थांबणार नाही. पूर्णपणे उपोषण चालू. या श्रीराम कारखान्याने 2017 ते 2020 या कामगारांची ग्रॅच्युटी चुकवलेली आहे. हे कामगार सध्या देशोधडीला लागायची वेळ आलेली आहे. दिवाळीचा सण तोंडावर असताना सुद्धा हे उडवून देतात आणि म्हणतात की उपलब्ध होईल तेव्हा. आता ह्यांची रक्कम उपलब्ध केव्हा होणार ह्याचा त्यांनी हे द्यावी, तारीख द्यावी. किंवा हे जर असंच चालू राहिलं तर आमच्या बायका पोरांचं काय? हा सवाल आम्हाला सतावित आहे. तरी याची दखल घेऊन मान्य कामगार आयुक्त प्रांत साहेब यांनी यात लक्ष घालावं अशी आमची इच्छा आहे. जर लक्ष नाही घातलं आणि काहीच नाही झालं तरी आम्ही हे उपोषण सोडणार नाही जोपर्यंत ठोस